महाराष्ट्र के रायगढ़ जिले में जिला परिषद और पंचायत समिति चुनाव की जंग चल रही है। इस तरह सुधागढ़ की राजनीति के समीकरण भी पलट गए हैं। एन चुनाव में रायगढ़ के सुधागढ़ तालुका में शिंदे शिवसेना को बड़ा झटका लगा है। युवा और काबिल लीडरशिप वाले शिवसेना के जिला संपर्क प्रमुख मिलिंद देशमुख और शिवसेना सुधागढ़ तालुका के प्रेसिडेंट रविंद्र देशमुख आज सरपंच, उप सरपंच, सदस्यों और सैकड़ों कार्यकर्ताओं के साथ बीजेपी में शामिल हुए। इन सभी लोगों का भारतीय जनता पार्टी जिला प्रेसिडेंट और एमपी धैर्यशील पाटिल और प्रकाश भाऊ देसाई ने पार्टी में गर्मजोशी के साथ स्वागत किया। सुधागढ़ तालुका के पेड़ की नीलिमाताई पाटिल की जिला परिषद के लिए उम्मीदवारी की घोषणा के बाद सभी राजनीतिक पार्टियां और नेता सुधागढ़ सम्मान समिति के जरिए भारतीय जनता पार्टी को अलग थलग करने के लिए एक साथ आए थे। हालांकि ये फैसला कुछ समय के लिए ही देखा गया। रविंद्र देशमुख और मिलिंद देशमुख जैसे बड़े नेताओं के पार्टी में शामिल होने से भारतीय जनता पार्टी को एक बार फिर सुधागढ़ तालुका में संगठनात्मक ताकत मिली है, जबकि जिला परिषद और पंचायत समिति चुनाव में बीजेपी के लिए अच्छा माहौल बना है। सुधागढ़ में बीजेपी सभी जिला परिषद और पंचायत समिति सीटें जीतने के लिए दृढ़ है और पार्टी नेताओं और पदाधिकारियों ने इस संबंध में अपनी पूरी कोशिश की है। सर, काय सांगाल, भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र देशमुख असतील, मिलिंद देशमुख आणि असंख्य कार्यकर्ते आणि सरपंच, उपसरपंच यांचा प्रवेश झालाय। भविष्यात कसा फायदा होईल सुधागढ़मध्ये भाजपला? निवडणूक माझ्या दृष्टीने संपलेली आहे। एकतर्फी संपूर्ण काम झालेलं आहे, कारण दोन बलाढ्य शक्ती त्यांच्या असंख्य कार्यकर्ते घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झालेले आहेत। भारतीय जनता पार्टीची जी गरज होती ती त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि त्यांची जी गरज होती की त्यांच्या विकास काम करण्याच्या पद्धतीला किंवा समाजकारणामधल्या त्यांच्या भूमिकेला सार्थ न्याय देण्यासाठी जी जागा त्यांना पाहिजे होती ती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळालेली आहे। मला खात्री आहे की ज्या वेळेला रविशेठ देशमुख आणि मिलिंद देशमुख प्रवेश करतात त्यावेळेला भारतीय जनता पार्टी सुधागढ़ तालुक्यामध्ये राजकीय दृष्ट्या जवळजवळ 90% कॅप्चर करेल अशी परिस्थिती आहे। गेल्या अनेक वर्षापासून आपण एकत्र होतात, मात्र मधल्या काळामध्ये आपली जी एकी होती ती तुटली होती। आता पुन्हा एकदा एकत्र आलेला आमचे डायलॉग चालू होते, आमचे घरचे संबंध चालू होते, आम्ही एकमेकांचे नातेवाईक आहोत, आम्ही एकमेकाला भेटत होतो, या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या। परंतु काही गोष्टी अशा होत्या की वरच्या नेत्यांच्या, शिंदे गटाच्या वरच्या नेत्याच्या माध्यमातून मला काही न्याय पाहिजे होता, तो मला मिळाला नाही म्हणून मी लवकर बाजूला झालो। त्यानंतर या मंडळींनी देखील खूप प्रयत्न केला, सुधागढ़ तालुक्याचा विकास करण्यासाठी पाहिजे ते करण्याची तयारी त्यांनी दाखवली, परंतु त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून त्यांनी तो निर्णय घेतलाय। खूप दिवसांनी भाऊ तुम्ही एकत्र सगळे एका गाडीत चाललात, कसा आनंद आहे? तुम्हाला जास्त आनंद व्हायला पाहिजे। तुम्ही याचा आनंद घ्या आणि तुम्ही काहीतरी याच्यातून शिका की भाऊ एकत्र आल्यानंतर काय करू शकतात। काय सांगाल, आज आपण भारतीय जनता पार्टीमध्ये खासदार धैर्यशील पाटिल, प्रकाश देसाई यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे। कशा पद्धतीने पुढच्या काळामध्ये वाटचाल असेल? आम्ही धैर्यशील दादा खासदार असतील किंवा रविशेठ पाटील आमदार असतील, ह्या दोघांच्या ह्या सुधागढ़ तालुक्यामध्ये विकास कामांच्या झपाट्यावर आम्ही सर्व म्हणजे मंडळी खुश होऊन आम्ही सर्वांनी विचार केला का सुधागढ़चा विकास करायचा असेल तर आपल्याला खासदार आणि आमदारांच्या विरुद्ध जाऊन नाही चालणार। इतर आमदार किंवा खासदार दुसऱ्या ह्याच्यात ते स्वतःच्या मतदारसंघातले बघतात, आपल्याला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही। पण आपण जे आपले खासदार किंवा आमदार आपल्या तालुक्यामध्ये आहे आणि प्रकाश भाऊ देसाई वगैरे सर्व आपले संगोडी आपल्याला सोडून गेले होते, तर आपण सर्वजण मिळून एकत्र काम त्यांच्या समोर करूया आणि तालुक्याचा विकास करूया, याकरता हा प्रवेश आम्ही केलेला आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता ज्या जागा लढवल्या जात आहेत भारतीय जनता पार्टीकडून, कशा पद्धतीने आपलं सहकार्य त्या ठिकाणी मिळेल? तुम्हाला मी सांगू इच्छितो की आता बोलण्यात काय उपयोग नाही। जेव्हा आम्ही घडून दाखवू तेव्हा आमचा प्रवेश किंवा प्रकाश भाऊ आम्ही एकत्र काय करून दाखवू तालुक्यामध्ये सर्वच्या सर्व सीट भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या लागतील। महायुतीमध्ये एकत्र असलेला भाजप असेल किंवा शिंदे शिवसेना असेल, यांच्यामधले आता तुम्ही शिंदे शिवसेनेतून या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाजपमध्ये आलेला आहात, विरोधक काही शिल्लक राहतील का आता सध्या सुधागढ़ात? कसं चित्र आहे? 4 दिवसात समजेल, राहतील तर राहतील, येतील ते येतील।